आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर। कर्नाळ स्पोर्ट्सच्या वतीने पनवेल येथील कर्नाळ स्पोर्ट्स मध्ये कला, क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन। ऑस्ट्रेलिया बिग बॅश क्रिकेट मॅचवर ऑनलाईन बेटिंग करणारे जेरबंद। 2 दिवसात 67 सोसायट्यांमध्ये बोरवेल। 10 लाखांवर उत्पन्न असणाऱ्यांची गॅस सबसिडी जानेवारीपासून बंद। ज्येष्ठांचे अनेक प्रश्न तात्काळ सोडविण्याचे शासनाचे आश्वासन। ऑस्ट्रेलिया बिग बॅश लाईव्ह क्रिकेट मॅचवर ऑनलाईन बेटिंग करणाऱ्या 2 जणांना मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले असून त्यांच्याकडून 1 लॅपटॉप, 1 टीव्ही स्क्रीन, 9 मोबाईल व 3 रजिस्टर असा एवज हस्तगत केल्याची माहिती मिळाली आहे। ऑस्ट्रेलिया बिग बॅश लाईव्ह क्रिकेट मॅचवर ऑनलाईन बेटिंग करणाऱ्या 2 जणांना मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले असून या दोघांकडून पोलिसांनी 1 लॅपटॉप, 1 टीव्ही स्क्रीन, 9 मोबाईल व 3 रजिस्टर असा एवज हस्तगत केल्याची माहिती नवी मुंबईचे पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांनी पत्रकार परिषदेत दिली। या प्रसंगी गुन्हे शाखेचे पोलीस आयुक्त दिलीप सावंत उपस्थित होते। क्रिकेट सामन्यांवर बेटिंग लावणे हाच या दोघांचा गोरखधंदा या दुचाकीला गेल्या काही महिन्यांपासून सुरू होता असे पोलिसांनी सांगितले। क्रिकेट बेटिंग चालते म्हणून त्याच्यावर इन्स्पेक्टर कुलकर्णी आणि एपीआय कोकणी आहेत यांनी पनवेल या ठिकाणी रेड करून त्या ठिकाणी 2 इसमांना पकडलं होतं। रेड हँडेड ते क्रिकेटवर बेटिंग घेत होते। ऑस्ट्रेलियाची मॅच चालू होती, त्याच्यावर एक प्रदीप महेश्वरी आणि प्रवीण पाटील या दोघांना अटक करण्यात आलेली आहे। ब्युरो रिपोर्ट MVTV। अपुरा पाणी पुरवठ्यामुळे पाणी टंचाईला सामोरे जावं लागत असलेल्या कामोठेकरांना पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी बोरवेलचा आधार घ्यावा लागतोय। खाडी किनार आणि दलदलीवर वसलेल्या कामोठे शहरात बोरवेलच्या माध्यमातून मिळणारा पाणी पुरवठा हा आरोग्यासाठी कितपत योग्य आहे हे कोणी सांगू शकत नाही। कामोठे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालकीचे असलेल्या मोरबे धरणात अपुरा पाणीसाठा असल्या कारणामुळे कामोठे वसाहतीतील गेल्या काही महिन्यांपासून पाणी टंचाईला सामना करावा लागत आहे। 3 ते 4 लाखांपर्यंत लोकसंख्या असलेल्या कामोठे वसाहतीला 42 MLD पाणी दररोज लागते। मात्र अपुरा पाणीसाठ्यामुळे जवळपास 22 MLD पाणी पुरवठा गेल्या काही दिवसांपासून केला जात आहे। हा पाणी पुरवठा अपुरा असल्यामुळे पाणी टंचाई तीव्रपणे जाणवू लागली आहे। यावर उपाय म्हणून गेल्या 1 आठवड्यापासून कामोठेवासियांनी बोरवेलचा आधार घेतला आहे। बोरवेलच्या माध्यमातून मिळणाऱ्या पाण्यावर कामोठेकरांनी समाधान व्यक्त केले आहे। ब्युरो रिपोर्ट MVTV। वार्षिक 10 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या ग्राहकांना पुढील महिन्यापासून सरकारी अनुदान मिळणार आहे। मागील आर्थिक वर्षात वार्षिक करपात्र उत्पन्न 10 लाखाच्या वर असणाऱ्या ग्राहकांना यापुढे घरगुती वापराच्या गॅसवर अनुदान न देण्याचा निर्णय केंद्र सरकारने सोमवारी घेतला। मागील आर्थिक वर्षात वार्षिक करपात्र उत्पन्न 10 लाखाच्या वर असणाऱ्या ग्राहकांना यापुढे घरगुती वापराच्या गॅसवर अनुदान न देण्याचा निर्णय केंद्र सरकारने सोमवारी घेतला। नोंदणी असणाऱ्या ग्राहकांचे किंवा त्यांच्या पती किंवा पत्नीचे वार्षिक उत्पन्न 10 लाखावर असेल तर जानेवारी महिन्यापासून अशा ग्राहकांना बाजारभावाने गॅस सिलेंडर खरेदी करावा लागणार आहे। पुढील महिन्यापासून गॅस सिलेंडरची नोंदणी करताना ग्राहकांना आपले उत्पन्न 10 लाखाच्या आत आहे की नाही याचे प्रतिज्ञापत्र वितरकाकडे सादर करावे लागणार आहे। त्या आधारावरच अनुदान सुरू ठेवण्यात येणार आहे असे पेट्रोलियम मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर अनेक ग्राहकांनी गॅस सिलेंडरवरील आपले अनुदान बंद करण्याचा निर्णय घेतला होता। त्यासंबंधीचे अर्जही त्यांनी भरून दिले होते। मात्र तरी सुद्धा अनेक उच्च उत्पादनधारक गॅस सबसिडीचा गॅस वापर होतो। अखेर काल उच्च उत्पादन असलेल्या ग्राहकांना गॅस सिलेंडरवर अनुदान न देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। आतापर्यंत 57.50 लाख ग्राहकांनी स्वेच्छेने गॅस सिलेंडरवरील अनुदान बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। ब्युरो रिपोर्ट MVTV। कर्नाळ स्पोर्ट्सच्या वतीने पनवेल येथील कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमी मध्ये 17व्या कला, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले। कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने पनवेल मधील कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमी मध्ये कला, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले। 8 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात 99 प्रकारचे खेळ तसेच विविध नृत्य स्पर्धा, नाट्य स्पर्धा,
निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन देखील करण्यात आले. 31 डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या महोत्सवात पनवेलकरांच्या मनोरंजनासाठी मोठी पर्वणी ठरणार आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावी, तसेच आपले खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांची निवड व्हावी असा आपला मानस असल्याचं आयोजक माजी आमदार विवेक पाटील यांनी व्यक्त केलंय. कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीनं हा 17वा कला क्रीडा सांस्कृतिक महोत्सव आम्ही भरवतोय. आमचं स्वप्न आहे की ऑलिम्पिकपर्यंत खेळाडू पोचवायचे आणि नॅशनल लेवलचे कलाकार घडवायचे आणि आपला जो सांस्कृतिक वारसा आहे तो सांस्कृतिक वारसा टिकवून ठेवायचा या उद्देशाने कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी गेली 17 वर्ष काम करते. राज्यातील 12 लाख ज्येष्ठांना आश्वासन दिले होते, पण प्रत्यक्षात नागरिकांचे प्रश्न सोडविण्यात यावेत. यावेळी हिवाळी अधिवेशनात त्यांच्याकडून काहीच कारवाई झाली नसल्याने अधिवेशनात तब्बल 16 आमदारांनी लक्षवेधी मांडली. महासंघाने तीव्र नाराजगी व्यक्त केली होती. ज्येष्ठ नागरिक धोरणाची अंमलबजावणी, वयोमर्यादा 65 वरून 60 करणे, रक्तदाब आणि मधुमेहासारख्या आजारांसाठी ज्येष्ठ नागरिकांना मोफत औषधे देण्याचे आश्वासन शासनाने दिले आहे. अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक महासंघाने देशातील ज्येष्ठांच्या समस्या सोडविण्यासाठी चळवळ उभी केली आहे. नेरूळमधील ज्येष्ठ नागरिक भवनमधून देशभरातील ज्येष्ठांना आणि संघटनांना एका छताखाली आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तालुक्यापासून केंद्रापर्यंत सर्वत्र प्रश्न सोडविण्यासाठी महासंघाकडून पाठपुरावा केला जात आहे. त्यानुसार महाराष्ट्र शासनाकडे अनेक वर्ष पत्रव्यवहार आणि संबंधित मंत्र्यांना प्रत्यक्षात भेटून महासंघाने ज्येष्ठ नागरिक धोरण जाहीर करण्याची मागणी केली आहे. शासनाने 2013 धोरण मंजूर केले, परंतु प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी केलीच नाही. अर्थसंकल्पात काहीच तरतुदी केली नाही. विधानसभा निवडणुकीच्या काळात तत्कालीन भाजपा प्रदेश अध्यक्ष आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता येताच ज्येष्ठांचे प्रश्न सोडविण्याचा अखेर विरोधी पक्षनेता राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह एकूण 16 आमदारांनी ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्यांबाबत हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडली. ब्युरो रिपोर्ट, MBTV. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.